हाय गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या सौरभ ब्लॉगिंग मध्ये. तर आज आम्ही चाललो पूर्ण फॅमिली फार्म हाऊसला. आता सध्या तरी आम्ही 5च जण आहेत, बाकीचे आमची उद्या येणार आहेत. आता आम्ही इथं चिकन घ्यायला थांबलो. भाऊ इथं चिकन घेत आहेत. बघा प्रचित आहे आपला, इकडे माई बसले. आता आम्ही चाललो फार्म हाऊसला. आता चिकन घेतलं. आज तर संकष्टी आहे, पण उद्याच्या नाश्त्यासाठी तयारी चालू आहे आमची. हे बघा आम्ही असं सामान बिमान घेऊन चाललो. काय बोलत आता टेडी अशी कसं तरी ऍडजस्टमेंट आम्ही करून चाललो. तर बघू आता तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दिसेल आम्ही किती मजा करता होते. 3 दिवस आहेत आम्ही, बाकीचे 2 दिवस आहेत. चला आता जाऊ पुढं. गाईज आता आम्ही जवळपास पेनच्या जवळ आहेत. प्रचेत भाई आहे, माई आणि भाऊ उद्या मम्मी त्यांना सुकी मच्छी घ्यायचे, म्हणजे दादा वगैरे त्यांना सुकी मच्छी घ्यायचे, त्यांच्यासाठी सुकी मच्छी आणायला गेले. दीदीने मोबाईल ठेवला कारण की व्हिडिओ मध्ये येईल ना, ती पप्पाला दिसलं व्हिडिओ बघितलं, त्यांनी पण ठेवलं लगेच. आता आम्ही सध्या आहे तिथं, आता रस्त्यात कुठेतरी. आणि मग आता आम्ही जाऊ 9-9:30 वाजेपर्यंत पोहोचून मस्त जेवण बनवू. व्हेजच बनवू कारण काय संकष्टी तर व्हेजच खायला पण व्हेज खाऊ. आणि मग नंतर आम्ही गेम वगैरे खेळू बसून. काय काय होते ते. आता आम्ही पोहोचू आणि आमची माय आता सिंगर झालेली आहे. आणि बघा माझ्या मांडीवर बाटला दिलेला आहे. गाडी जागाच नाही, काय करायचं, अशा मांडी घेऊन बसायला लागते. चिप्स पण घेतलेले आम्ही. आता आम्ही 5-10 मिनिटात पोहोचू. पहिले आम्ही साफसफाई करू, माई आमचे जेवण बनवाल, मग आम्ही जेवू आणि मग आम्ही आणलेले गेम खेळू. आणि आपला प्रचित भाई तर कबीर सिंग झालेला आहे. आणि माई इकडे आमची आता गाणी बोलत होती, पण व्हिडिओ काढण्याच्या याच्यात ती गप झाली. आता आता मी गाणी लावतो. आता बघू आपण फार्म कस्तुरीचा वास आलेला आहे गाईच मस्तपैकी. चला आता आपण पहिले फार्म हाऊस जाऊ आणि मग पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. टेन्शन घेऊ नका ना, मी 3 दिवस आपण फुल मजा करणार आहे. काय टेन्शन घ्यायचं, फक्त स्विमिंग पूल नाही तेवढे ऍडजस्ट करून घ्या तुम्ही व्हिडिओ मध्ये. आपण आलेलो गाईज फार्म हाऊसवर फायनली. पूर्ण 3.5 तासाचा प्रवास केलेला आहे मी असते असती. आणि आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहोत. आता दरवाजा उघडलाय, VIP एंट्री. तर गाईज आलेलो आहेत आम्ही. माहिती पण इकडं बॅगा काढलेल्या आहेत, बोजा बिस्तरा इकडं पण घेतलेला आहे. मी आता काही तुम्हाला दिसणार रात्री, तुम्हाला सकाळी दाखवेन अख्खा फार्म हाऊस कसा आहे तो. आता एवढा काही दिसत नाही. राज चिकू आलेले आहेत, दिसणार नाही रातचे. इकडं मंदिर आहे साईबाबाचं, सकाळी दाखवून तुम्हाला. आता आपण जाऊ वरती, साफसफाई करूया आणि मग जेवण बनवूया आणि जाऊ आणि मग आपण गेम खेळूया. वरती आलो, आता आपण लाईटी चालू केलेल्या आहेत. आणि इथं आलो तर लास्ट टाइम पण आला मला माहिती नाही, ते भांडी ठेवून गेले. ते ग्लास बघा धुतलेत. निघला काहीच कुणी केलाय काय माहिती नाही. आता बघू उद्या आलं समजलंच कोण लास्ट टाइम इथे येऊन गेलाय. लय डेंजर सीन झालता यार, ग्लासच निघत नव्हती ती. आतमध्ये झोपासाठी आपल्याला रास गाद्यात, पहिल्यांदा त्या गाद्यात चेक करूया कारण की खूप दिवसानंतर आलेलो आपण. आणि आता काय आपलं दिसेल तर काय पहिले बघायला लागल. आपण आपल्या इथे बॅग पण ठेवलेली आहे. आणि समोर आपली दिदी आल्या कामगिरीला लागलेले कारण की साफसफाई पहिली. काय कायच झालं होतं, आपण फ्रेश साफसफाई केलेली आहे. आणि आपली दिदी इकडं व्यापाराचा गेम बघतोय, इकडे मोबाईल घेऊन बसलाय. आणि माई तिकडे जेवण बनवत आहे संकष्टीचा. आता सध्या कन्फ्युज आहे, तिला काही भेटत नाही, काहीतरी शोधतंय ती किचन मध्ये, कुठं पण टाकून ठेवलेला आहे. त्यामुळे तिला काय तो भेटत नाही. आता भेटला आम्ही जेवू घेऊ. माई मस्त आता वरण भात बनवेल. आणि याचं काय गाडीतून मोबाईल घेऊन बसलेला नाही, इथं मोबाईल घेऊन बसलाय, त्याच्यासाठी आला इथं. काय याला बोलायचं समजत नाही आता. काय रे असं फुसफुस करतोय बघा, खाल्याला पण त्याला उचलत नाहीत. यात आम्ही जेवायला बसलेला आहे सगळी. तर मस्त माईने बनवलेला आहे वरण भात. आणि कसली भाजी माई, तोंडली. आणि इथं अर्धा मोदक पण बनवलेला आहे आमच्या बहिणी. आणि इथं याला राग आलेला आहे, याला नक्की काय खायचं आहे तोच मोठा प्रश्न आहे. आपल्या दिदीने आज मोठी गोष्ट केलेली आहे, कारण लोणच्याची एक्सपायरी डेट दाखवलेली आहे तिने, त्यामुळे आम्ही लोणचं खाणार नाही. चला या तुम्ही पण जेवायला. तर गाईज आता आमचा जेवण बिवून झालेला आहे. आणि आता आम्ही बसले होते म्हणजे बिझनेस केलेला. बघा आम्ही मस्त बिझनेस मांडलेला आहे. जास्त पैसा आहे आज आपल्याकडं. हे बघा अमृतसर भेटलेला आपल्याला, दिदीला जयपूर त्यानंतर, आणि माईकडं चंदीगडे. आणि याला 800चा चुना लागलेला आहे. या तुम्ही पण खेळायला या कधीतरी, मस्त बिझनेस तुम्ही पण आणा. इथनं सुरुवात करायची आणि असा दिवसभर फिरत राहायचा. खेळता खेळता आता आम्ही लई पुढे आलेले आहेत. हे बघा माझ्याकडे 5 कार्ड, दीदीकडे 4 कार्ड, दादाकडे 2,
माझ्याकडे पण 2 आहेत, पण आमच्या माईवर 7,000चा कर्ज आहे. तो पण माझा स्वतःचा 7,000चा कर्ज घेऊन माई तर बसलेली, टेन्शन आलं तिला. गांधीबाई काहीतरी कर, आमच्या माईला पैसे दे जरा, कुठनं तरी भारत बिरत अभियान काहीतरी आहे त्याच्यानं पैसे दे जरा. काय आता हे बघा, ही आपली घर आहे, हे 2 हे आपली प्रॉपर्टी विकत घेतलेली आपण हिली. आणि पिवला बेडू घेत आहे ही पुणे कशी मला घे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. टायमिंग उठतो आपण उठलेलो आता पण टेरिस वाला मला आमच्या इथला पानगरण म्हणजे याचा अर्थ एकच आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज खूप येतो. तर तुम्ही ते नीट फक्त सायलेंटपणे ऐका, तुम्हाला ऐकवतो तो पक्ष्यांचा आवाज. इथे मोर वगैरे पण येतात, पण त्यासाठी सकाळी 6, 6:30, 5 वाजता उठायला लागतो. ते उद्या जर उठलो तर तुम्हाला दाखवेन मी नक्कीच. तुम्हाला इथं पक्षाचा आवाज कसा आवडला तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. गाईस कसा वाटतं, मस्त व्ह्यू सकाळचा एकदम. आपली झाड्यात बारीक बारीक नारळालेले आहेत. तिथे रॉकेश भाई पण आहे बघा. रॉकेश भाई तुम्हाला ते बघते, वाट बघते. आणि तुम्हाला रात्री बोलवून तुम्हाला चिकू दाखवेन. बघा झाडा रास चिकू आहेत, रास खूप आहेत. इकडे पण झाड सुकलेलं आहे. इकडे बघा इथं नारळ आलेले आहेत गाईस. तुम्ही बघा मस्त नारळ आलेले आहेत, तुम्ही ते झाले नाहीत बारीक आहेत अजून. इकडे पण आपले आंब्याची झाडं आहेत, जवळपास 100-1 आंब्याची झाडं आहेत इथं. ह्या साईडला आहेत थोडीशी, बाकीची इकडे आहेत. आपला स्विमिंग पूल थोडा खराब असल्यामुळे त्याने काही पण भरला नाहीये. आपला प्रत्येक झोपलेला आहे. आता उठल्यास आपण आता क्रिकेट खेळत बसलो असतो, तो बोलतो अजून थोडा मग आता काय झालेला आहे. तो बघ माशी बघून नुसती बोलवर करते इथं. हेलिकॉप्टर आला, मिनी हेलिकॉप्टर. आणि आपल्या येणाऱ्या लोकांसाठी मस्त मसाला असा झोपडी आणि साईबाबाचं मंदिर आहे इथं. तर काहीच खाली आलो तुम्ही आता, आणि तुम्हाला आता मी ते एक वस्तू दाखवतो. मस्त एकदम क्लीन आहेत. हे बघा कशी तीन इसको भाई तो आके नहीं है, 1-2 ला इतना किधर भी देखना. बघा मस्त आहे. मम्मीला दिसलं मग मी एकटंही घरी नेलं होतं. कसे चालतात बघा कासू सारखे. इनके हमने जान भाग गई है, मतलब यांची मम्मी पालाली. डॉक्टर कोणतरी आलं म्हणून ती त्याला टोटल 200 स्पीडला पालाली कुठेतरी. आता तिला शोधतो मी कुठे होती. मी मस्त वाटतं हे तुम्ही समोर दिसलेले कसले भारी वाटतात. बसले सेम तिघं पण सेम आहेत ऑलमोस्ट. हे थोडं सफेद बघतात आणि बाकी दोघं सेमच आहेत. बघा वाटतात. बघा गाईस इथं लव बर्ड्स पण आहेत. एक व्हाईट आहे आणि अजून एक कुठे गेलो हे कसं वाटतं. मडके में कुछ है क्या? इस मडके में भी नहीं है, इस मडके में नहीं. भाई अकेला ही येतो. कसं मस्त व्हाईट व्हाईट आहे बघा, मस्त वाटतंय. इथं चिकू बघा गाईच किती मोठे मोठे झालेत. बारीक आहेत, बाहेरच्या साईडला आहेत बघा, मस्त आहे असे मोठे मोठे. आपण उद्या जाताना नेऊ घरी ते काढून. मस्त आहेत असे. अजून काय काय भेटतं आपण बघूच एकदा. तर गाईच आता आमचे सगळे उठलेले आहेत, भाऊ पण उठलेले आहेत, दीदी पण आमची आता घेंगेंग घेंगेंग काहीतरी बोलत होती. माई पण उठलेली आहे, माई रेडी होणं, माईने तर चहा पण ठेवलेला आहे. आणि दादा तिकडं ब्रश घासताय. आणि दादा आणि दीदीचं आता महायुद्ध झालतंच जस्ट, पण दीदी हारलेली आहे त्याच्यात फायनली. आता ती येऊन बसलेली इथं, त्यांचा देश हारलाय. किरण हारला तसे आता आमची दीदी पण हारलेली आहे. सकाळचा ब्रेकफास्ट आता आमचे भाऊ सकाळचा ब्रेकफास्ट बनवतात. काय चिकन आहे, चिकन हारा कबाब. आता मस्त हारा कबाब कसा बनवतात तुम्हाला दाखवतो मी, टेन्शन घेऊ नका. आमच्या दीदीचं मला टेन्शन आलंय, बिचारी सकाळ सकाळ उठल्या आंघोळीला आणि दादाने तिला बाथरूम मधनं हाकलवून दिलेले अशा पद्धतीने टाल्या. हे बघा हे असतो सकाळ सकाळ याडा होत. बघा कसं याडा चालत असं. 2 मिनिटात आता जा ना मग, आता जाऊ शकते तू. आणि सिंगर आलेले नाही गाडी बोल बोल.
आमच्या माईचा कालचा आणि आजचा गाणी तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, बरोबर आहे ना. एक नंबर सिंगर आहे आमची माई. पाहिजे तर ऑर्केस्ट्राला कधी पण फोन करा, मी नंबर देतो तुम्हाला, कॅप्चर मध्ये देता, टेन्शन नका घेऊ. भारी सिंगर आहे, एक नंबर सिंगर आहे, लय भारी गाणी येतात तिला. तर गाईच आमच्या माईने आता मस्त चहा बनवलेला आहे, हे बघा मस्त. आणि इथं ग्रीन कबाब चिकन नाश्त्याला स्पेशल आजचा. म्हणजे आमच्या दीदीची पण अंघोळ झालेली आहे आणि ह्याची आणि मी स्वतः आमची अजून अंघोळ झाली नाही. फार्महाऊस वाले पण अंघोळ करते का सांग बरोबर. माई आता देवपूजनाचं सामान होत आहे. लय दिवस कायच्या कुठं आणल्या त्याला तेल लाल का झालं, तेल लाल झाला असा दिवाचा लाल झाला का. चालेल चालेल. तर 4 अंड्यांचा अंडा फ्राय, वरणा मसाला आणि मस्त असा चिकन कबाब बनवलेला आहे भावांनी. तेच आहे ग्रीन चिकन कबाब. ग्रीन झाली सकाळ सकाळच्या. आता असे अंडे मोठे आहे पण आहेत तर मस्त 4 तुकडे केलेले आहेत. आता आम्ही नाश्ता करणार. आमची बाकीची मंडळी दुपारी वाकट्या घ्यायला येणार आहेत, त्यांच्यासाठी वाकट्या आणलेले आहेत. बघा इथे वाकट्या वाकट्या आणलेल्या आहेत मस्त. त्यांना वाकट्या दिलेल्या आहेत. तर गाईस आता या सगळ्यांना घेऊन या आणि आमची माई दुपारी आमची घरची मंडळी येणार आहे. त्यांना सुकट आपला काय वाकट्या खायला घालायच्या आहेत. त्यांच्यासाठी आता आम्ही वांगी बघायला चाललो. आता इथं कुठं दिसत तर नाही. आंब्याची झाडं रास आहेत मग वांगीची झाडं कुठं दिसत नाही. बघा काय स्वतः आता आम्ही असते भेटलो भेटतो का रात झाडं इथं लिंबूची झाडं आहेत. ते बघा तुम्हाला तर सकाळी दाखवलं मी रास चिकू आल्यान रास आहेत, काय टेन्शन नाही. ते बघा बरेच प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत इथं अशी. आणि इकडे दीदी पण घाबरलेले आहे आणि आमची दीदी 200 स्पीडला पळालेली आहे घरात. आता आम्ही वांगी शोधत एवढा मोठा एरिया आता फिरतो आम्ही असते. आमचा प्रचित सेट पण आहे आपल्या सोबत. ते बघा बारीक आंबे आलेले आहेत तिथं मस्तपैकी. मोठे पण असतील तर तुम्हाला ते मी दाखवतो. सध्या तर दिसत नाही कुठं मोठे आंबे. मोर आलेला आहे आणि दीदी पण आलेली आहे. तर गाईच वांग्या शोधत चालतो तर आम्हाला भेटला बघा एकदम रान मेवा असा आपला वाल भेटलेला आहे मस्त. हा मस्त असा वास, एकदम सुगंधित असा वास. आणि आता वांगा बाईने दाखवलेला आहे. किती मोठा वांगा आला बघा त्याला. काटे त्याला एवढा मोठा वांगा. तिकडं आहे वाटतं एक दिसलाय माईला. आता वालाच्या शेंगा आणि इकडं कसल्या आहेत चवळीच्या शेंगा लावलेल्या आहेत मस्त अशा. रात्री वाटतं मला बेत होईल त्याचा आपला दाखवून तुम्हाला झाल्यावर. इकडं पण आंब्याला पाका मोर आलेला आहे. आंबाच आहे ना, आंबाच आहे बघा इथं रास आंबे आहेत. काहीच आमचा नाश्ता आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता नाश्ता. ब्रेकफास्ट आलेला आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट मस्त करतो, चहा पितो. आपल्या भावेने बनवलेला आहे मस्त आपल्याला नाश्ता. अजून काहीतरी बनवता येत ते. आता आम्ही नाश्ता करतो मस्त. नजर नका लागू, नाश्ता करू द्या आम्हाला का बसून मी. तर गाईच आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. आता आम्हाला बसून कंटाळा आलेला आहे. तर आता आम्ही प्रचित मी आणि आता दिदी भांडी घासायची येईल थोड्या वेळात. आम्ही क्रिकेट खेळतात आणि आमचा किट्टू येईल म्हणून आम्ही आता ते बिझनेस पण लपून ठेवतात. कारण की त्याला जर भेटला तर बिझनेसची सगळी वाट लावून टाकणार येतो. आणि येतो कसं मस्त पप्पी येत नाही तर घाबरते. यो येत नाही. यो तो घाबरलाय थोडासा तो, कारण की नवीन माणसं दिसत आहेत. आता आम्ही बॅट काढतो आणि आता आम्ही क्रिकेट खेळतो गाईच मस्तपैकी. आपल्या गाडीची डिकी उघडलेली आहे आपण. आणि आता आपला इथे आपण हे ठेवलेले आहेत. आता आपण बॅट पण काढूया आणि क्रिकेट खेळूया आता मस्तपैकी. काय टेन्शन आता एकदम पद्धतशीरमध्ये क्रिकेट. तर गाईच आताच पेरूच्या झाडावरती चढलेलो. तो तुम्हाला जो दाखवलेला मी तो वरती तसं एक 50 पेरू काढले असतील. पेरू ते चिकू काढले असतील आम्ही. आता आमची माई आणि येणाऱ्या पाहुण्यांची सोय करते. आम्ही मस्त सकाळी चिकन खाला त्यांना वागते मग भागवतो आम्ही. आता हे बघा माई मच्छी कापते आणि इकडं भात ठेवला त्यांना. भातेला पतेला मध्ये भातेला ठेवलेला आहे इथं. आणि आता रस्सा मी बनवणार आहे मस्तपैकी. आणि दुपारी मस्त आम्ही जेवू, म्हणजे ते जेवतील. आम्ही काय सकाळी नाश्ता केलेला आहे. आम्हाला काय जास्त आमच्या वाटणीचे आम्ही अंडी गचकवलेले आहेत तिथं मस्त 2-2. त्यांना एक मध्ये भागवणार आहेत. आता ते येतील. अंघोळ करायच्या अगोदर गाईच तुम्हाला दाखवतो आम्ही किती चिकू पाडलेत ते. इथं साफसफाई म्हणजे साफ करतात चिकू. ते चिक वगैरे लागलेलं आहे ते घाण माती ती साफ करतात बघा. एवढा खजाने आम्ही काढलेला आहे. एवढा साफ झालेला एवढा साफ करायचं आहे. कोणता भाऊ साफ करतात नको उठलो. आणि इथं दीदीला पण बसवलेला साफ करायला.
एवढ्याच्या झाडावरती गचकडीतनं कसं तरी चढलेलो आणि बऱ्यापैकी आम्ही चिकू काढलेले आहेत आता. किती मोठा बघा. बघा किती मोठा पिकलेला चिकू. पिकलेला आहे का? नाही पिकल दादा, एक पिकल झालाय. ऑन द वे येतो, ऑन द वे रनिंग आहे. एवढे साधे काढलेले आहेत आम्ही, अजून पण काढू आम्ही. आता ते आम्ही पहिले शोधून ठेवतो आणि मग नंतर काढतो. आता मी पुदिना सोलायला बसलेलो आहे आणि आता काय घेतलंय आता तुम्हाला आता एक नवीन आम्ही डिश म्हणजे एक चाकणा नवीन बनवून दाखवतो. ते नवीन पद्धतीचं काय काय मिक्स वगैरे तुम्ही बघा. आपले जे निघल्यात माझं थोडं घरना टाईम पहिला तर आपण आपला चाकणा बनवूया मस्तपैकी आणि खाऊया. टेन्शन नाही, एकदम पद्धतशीर. आणि नवीन चाकण्याचा आयटम बनवलेला आहे फायनली. बघू शकता तुम्ही, हे बघा न्यू चाकणा आयटम लॉन्चेस केलेला आहे. एक सांगितलं तिथे पण आता आमचे आणि ते संध्याकाळी आम्हाला बिर्याणी बनवायची. संध्याकाळी कांदे कापायला लागतील. आम्ही आता कांदे कापतायत त्याच्यासाठी मस्त की गाईच. आता आपली बाकीची मंडळी पण आलेली आहे. भाऊ मम्मी कपडे सगळे आलेले आहेत. आता फुल गोंगाट होणार. आपल्या किट्टू भाई पण आले ना, आल्या दिदीने त्याला फोन ठेवलेला आहे. आता आल्या ते जेवायला बसलं त्यांना जेवू द्या पहिले. आणि आपली प्रँकची व्हिडिओ पण झालेली आहे. प्रँकची व्हिडिओ पण आपली पडेलच, म्हणजे ब्लॉग पडेल होतं प्रँकची व्हिडिओ पण. प्रँकच्या व्हिडिओसाठी कमेंट नक्कीच करा भाई. एक नंबर व्हिडिओ, मजा येणार आहे फुल प्रँकच्या व्हिडिओला पण. आता ते जेवतात, जेवू द्या. आता मस्त नारळ पाणी इकडे बघा, हे बघा नारळ पाणी. आणि इकडे एक करकोडा बघा, माझ्या स्विचची लेस बांधून आणलेला आहे करकोड्याला. योच तो मनुष्य, व्हेरी डेंजरस मॅन. आमच्या फॅमिलीतला सर्वात डेंजर माणूस आहे. कधी काहीही करू शकतो. बघू शकता अख्खा भरलेला. दाखव अख्खा भरलेला. आणखी पाडतो आता, अजून आम्ही 2-3 पाडणार आहेत. तर तुम्हाला पाहिजे असेल तर अजिबात येऊ नका, काय भेटणार नाही आम्हालाच नाही पुरत. हे बघा एक ग्लास ओरिजिनल मेवा. ही बघ, एक दगडात 2 तीर मारलेले दिली अशा प्रकारे. आणि आमची माई 2 दिवस जेवण बनवून जमलेली आहे. आता मला राम आता आम्ही कामाला बोलवलेले आहेत.